उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कसं ना तोंडाला चव नसते, काही नसतं. काहीतरी तिखट, आंबट असं काहीतरी खायची इच्छा होत असते. त्यामुळे आज आपण मस्त असा भन्नाट प्रकार बनवणार आहोत. ते पण मिरच्या म्हणजे दही मिरच्या बनवणार आहोत. तर यामध्ये मी काही जाड मिरच्या घेतलेल्या आहे आणि काही लवंगी मिरच्या घेतलेल्या आहे. आणि बघा एकदम मस्त पदार्थ तयार होतो हा. जेवायला बसल्यानंतर जर ताटामध्ये हा पदार्थ एका साईडला जर असला ना तर बापरे, तुम्ही 2 पोळ्या खाणार असाल तर तुम्ही 4 पोळ्या तर नक्कीच खाणार. तोंडी लावायला अशा ह्या भन्नाट प्रकारच्या ज्या ह्या मिरच्या आहे ह्याच आपल्याला तयार करायच्या आहे. एकदम साध्या सोप्या आणि पटकन होणाऱ्या आहेत. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करायची आहे आपल्याला. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि शेजारील बेल आयकनला क्लिक करा म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या या चॅनलमध्ये पाहायला मिळतील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे जवळपास मी अर्धा किलो मिरच्या असतील, तर यामध्ये काही मोठ्या मिरच्या आहे आणि काही मी लवंगी मिरच्या घेतलेल्या आहे. आणि दोन्ही पण अगदी व्यवस्थित स्वच्छ धुतल्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायच्या आहे आणि नंतरच देठं काढायचे आहे. देठं काढल्यानंतर मग मात्र मी यांना मधून चिरून घेतलेले असे 2 तुकडे केलेले आहे. तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही 2 तुकडे न करता फक्त मध्ये एखादा कट मारला तरी चालणार आहे. पण मी 2 तुकडे करून घेतलेले आहे आणि एक्स्ट्राचे जर बिया असतील त्यामध्ये तर त्या थोड्याफार मी काढून घेतलेल्या आहे, जास्त काढलेल्या नाही. आता ह्या सगळ्या कट झालेल्या मी एका भांड्यामध्ये घेणार आहे. जरा मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे काही आपण यामध्ये काही मसाले वगैरे ऍड करणार आहे ते आपल्याला व्यवस्थित ऍड करता येतील. पहा तुम्ही पण अशाच छान मस्तपैकी अशा मिरच्या घ्यायच्या आहे. आता या मिरच्यांमध्ये मी 2 चमचे भाजलेले जिरे पूड जी आहे ती घालून घेणार आहे. पहा त्यानंतर मी इथे धना मसाला पावडर जी आहे ती 2 चमचे घालून घेणार आहे. अगदी चटपटीत आणि मस्त अशा मिरच्या तयार होणार आहे आपल्या. 1 चमचा इथे मी मिरेपूड घालून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहे. आता इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. तर चवीनुसार इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. बघा चमच्याने मिक्स करायचं आहे किंवा हे असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे. कारण मिरच्या तिखट असल्यामुळे हाताची आगाग होण्याची शक्यता असते. तर ह्या प्रकारे मी ह्या सगळ्या व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहे. पाहू शकता तुम्ही. हा पूर्ण जो मसाला टाकलेला आहे ना हा पूर्ण इतका व्यवस्थित आपल्या सगळ्या मिरच्यांच्या तुकड्यांना लागला पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी जवळपास 1.5 वाटी जे आहे ते दही टाकलेलं आहे. बघा हे दही खूप आंबट पण नाहीये आणि खूप गोड पण नाहीये. आता हे सगळं दह्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने मिक्स करू शकता किंवा हाताने देखील मिक्स करू शकता, पण हाताची आग होण्याची शक्यता असते. पण ठीक आहे, तुम्हाला जसं आवडत असेल तसं हे सगळं व्यवस्थित छान अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे सगळं मी छान व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवून 1 रात्र आपल्याला हे असंच ठेवायचं आहे झाकून. बघा असं व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे आपल्याला 1 रात्रभर. आता दुसऱ्या दिवशी मात्र मी हे काढणार आहे. बघा आता ह्या मिरच्यांना दही आणि मिठाचं पाणी सुटलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आता हे व्यवस्थित पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. तर मी एक डिश घेतलेली आहे. त्यावर स्टँड ठेवून मी एक चाळणी घेतलेली आहे. त्यावर ह्या सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहे. म्हणजे दह्याचं आणि मिठाचं जे पाणी सुटलेलं आहे ते पूर्ण अगदी निथळायला पाहिजे. असं एकसार व्यवस्थित करून आपल्याला पूर्ण जे दही आहे ते निथळून घ्यायचं आहे. पहा असं निघतं हे. ते पूर्ण निथळून झालेलं आहे. तर मी इथे एक बेडशीट अंथरलेली आहे व त्यावर मी प्लॅस्टिक अंथरून घेतलेलं आहे. पिशवी प्लॅस्टिकची आणि त्याच्यावर ह्या सगळ्या मिरच्या व्यवस्थित अशा मोकळ्या करून वाळत घातलेल्या आहे. आता ह्या मिरच्यांना वाळण्यासाठी 2 दिवस अगदी कडकडीत उन्हातच छान वाळवून घ्यायचे आहे. बघा 2 दिवसानंतर तुम्ही पाहू शकता मिरच्या अतिशय कडकडीत वाळलेल्या आहेत. पहा मी तुम्हाला तोडून दाखवत आहे. पहा कसा आवाज येत आहे तुटल्याचा आणि जास्त वेळ लागत नाही. पहा आधी मिरच्या कशा होत्या अगदी एकदम उन्हामध्ये कडकडीत वाळल्यामुळे एकदम छान वाळल्या गेलेल्या आहे.
तर इथे कढईमध्ये आपल्याला हलकंसं तेल गरम करायचं. इथं चुकून माझ्याकडनं जास्त तेल गरम झालं, पण हरकत नाही, लगेच काढून घेतल्या या मिरच्या मी. आता ही दुसरी बॅच पण मी तळून घेणार आहे. तर इथे मी थोडासा गॅस बंदच केलेला आहे आणि तेल आपलं गरमच आहे बघा. अशा प्रकारे आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहे आणि खमंग वास सुटलेला आहे. आणि जेवताना जर ह्या मिरच्या जर आपण घेतल्या ना खायला, तर आपण नक्कीच 2 पोळ्या अजून जास्त खाऊ. तोंडी लावायला असा काही प्रकार जर असला तर खूप छान आपलं जेवण होतं. तर पहा, या जास्त तिखट पण नाही आहे आणि जास्त आंबट पण नाही आहे, पण एकदम चविष्ट झालेले आहे. तोडून दाखवते तुम्हाला बघा, अगदी खरपूस झालेले आहे. एकदम मस्त तुम्ही खिचडीसोबत खाऊ शकता, खिचडीवर टाकून पण खाऊ शकता तुम्ही ह्या. तर पहा, इतक्या छान या मिरच्या झालेल्या आहेत. तर नक्की एकदा तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. धन्यवाद.